नाशिकमधल्या भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरामध्ये देखील बिबट्या दिसलाय आणि अर्थातच खळबळ माजली आहे। शाळा प्रशासनाने आता शाळेला सुट्टी जाहीर केली आणि मुलांना देखील घरी सोडण्यात आलंय। वन विभागाकडून शाळेच्या आतमध्ये सर्च ऑपरेशन केले जात आहे आणि सध्या शाळेमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये। तर नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरामध्ये देखील बिबट्या या परिसरामध्ये दिसून आलेला आहे। त्यामुळे अर्थातच या ठिकाणी काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या शाळेमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांना आता घरी सोडण्यात आलेलं आहे। कुणालाही काही इजा होऊ नये याची खबरदारी घेतली जाते। या बिबट्याला शोधण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरामध्ये पुन्हा बिबट्या आढळल्याची या ठिकाणी चर्चा सुरू होती। मात्र यानंतर आता भोसला मिलिटरी स्कूलच्या शाळा प्रशासनाने या ठिकाणी आता जे मुलं आहेत त्यांना तात्काळ या ठिकाणी पालकांच्या हवाली केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लहान जे मुलं आहेत त्यांना आता या ठिकाणाहून त्यांचे पालक घरी घेऊन जाताना पाहायला मिळतंय। माझ्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय माहिती आली होती आपल्याकडे? काहीच नाही आहे, तो बिबट्या इकडे, पण टेन्शनची काहीच गरज नाहीये, ते बरोबर करताय, काय प्रॉब्लेम नाही। कुठे आहे, तुम्हाला काय माहिती मिळाली? नहीं, ते मागे जंगल मध्ये आहे, शाळेच्या जवळ नाही। आपल्याला काय सांगितलंय? वो मुझे ऑफिस में है उधर, और टीचर ने 1 घंटा पहले ग्रुप में बोला बच्चों को लेके जाओ। स्कूल अच्छा केयर कर रहा है बच्चों का। इसे कल परसों भी एक बिट्टा पकड़ा गया है और एक घूम रहा है अंदर। इसलिए स्कूल का हम धन्यवाद मानते हैं कि टीचर्स वगैरह अच्छे बच्चों का केयर कर रहे। या परिसरामध्ये या बिबट्याचा शोध या ठिकाणी घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। त्यामुळे राज्यामधल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढतायत आणि त्यामुळे आता नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरामध्ये देखील एक बिबट्या दिसला आणि त्यानंतर आता शाळा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। ही संपूर्ण शाळा देखील रिकामी करण्यात आली आहे आणि या बिबट्याचं सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे। शाळेच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे हा बिबट्या लपून तर बसलेला नाहीये ना, दबा धरून बसलेला नाहीये ना, याचा सध्या शोध घेतला जातोय आणि शाळा सध्या सोडून देण्यात आलेली आहे। पालकांच्या ग्रुपमध्ये शाळेने अशा पद्धतीचा मेसेजही टाकलेला होता। त्यामुळे पालकांनी देखील शाळा प्रशासनाचे धन्यवाद मानलेले आहेत। सध्या तरी शाळेमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। नाशिकमधली ही बातमी आपण बघतोय। पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही प्रमाणावरती बिबट्याचा वावर वाढलेला असताना आता नाशिक या आणि अहिल्यानगर यासारख्या परिसरामध्ये देखील बिबट्या दिसायला आता सुरू झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।